माहिती पण शॉर्ट पण स्वीट या शब्दात थोडीशी जरा महत्त्वाची माहिती सांगते। आपण जेवढ्या जाहिराती येतात तेवढ्याच सर्व ऐकतो की OTP कोणाला शेअर करू नका, काही माहिती असल्यास ती शेअर करू नका। जर तुम्हाला कोणी अननोन नंबरवरून फोन करत असेल, व्हॉट्सअप कॉल येत असेल तर तो स्वीकारायचा नाही। जर 30 सेकंद जरी तुम्ही कॉल स्वीकारला तरी सुद्धा आपली माहिती तिकडे जाऊन तो फसवणुकीचा प्रकार आहे। आज 5,000 मागतील, उद्या 10,000, नंतर 25,000 अशी डिमांड त्यांची वाढतच जाते। त्यामुळे जर असा काही प्रकार होत असेल तर तात्काळ 1930 ला कॉल करून तुम्ही माहिती देऊ शकता, पोलीस स्टेशनला येऊन पण सांगू शकता, जेणेकरून तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊन पुढील काही पाऊल उचलण्यापेक्षा वेळीच सावध झालेलं बरं। त्यामुळे जर व्हॉट्सअपला तुम्ही सेफ्टी प्रोफाईल पिक्चर ठेवत असाल तर त्यासाठी आपण माय कॉन्टॅक्ट पुरतच मर्यादित ठेवलं पाहिजे। ग्रुप्स असतील ते पण माय कॉन्टॅक्ट पुरते, कारण जर अनोळखी ग्रुपमध्ये ऍड होण्यापेक्षा किंवा आपले जे स्टेटस फोटो वगैरे असतात ते सर्वांना दिसण्यापेक्षा आपले मर्यादित कॉन्टॅक्ट पुरतं दिसले तर ते सर्वांसाठी बेनिफिशियल आहे। तसंच अजून तुमचे अडचणी असतील ते बँकेत जाऊन समोरासमोर क्लिअर करा, जेणेकरून तुम्हाला समजतील काय अडचणी किंवा KYC साठी सुद्धा काय काय प्रोसेस करावी लागते। आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता, कारण आजकाल आपण खिशात पैशांऐवजी कार्डच ठेवतो आणि सर्व कॅशलेस सुविधा म्हणूनच आपण पैसे वापरत असतो। जेवढे तुम्ही साहेबा किंवा ओढणी, पंजाबी ड्रेस असेल तर ओढणी असते ती थोडी गळ्यात दुमटून जरा व्यवस्थित चालत जावं, किंवा कोणी इझिली चेन, आपल्या गळ्यातली चेन असो, मंगळसूत्र, आम्ही तुमच्या मदतीसाठीच आहोत, पण जरा तुम्ही अलर्ट राहिले तर अजून एक प्रकार राहिलाय तेवढं सांगते। बतावणीचा प्रकार खूप होतो एवढ्यात। जर कोणी म्हणत असेल पुढे पोलीस चेक करताय, तुमचे दागिने घेताय तर दागिने काढून द्या, किंवा त्याच्यासोबतच एखादा। धन्यवाद मॅडम। गोवंडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी यांनी उपयुक्त अशी माहिती आपल्या सर्वांना दिलेली आहे। मी त्यांचे